नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयुर्वेद स्टडी ग्रुपच्या या व्याख्यान सत्रात तुमचं स्वागत आहे. आज आपला व्याख्यान किंवा लेक्चर किंवा माहिती ही जी आहे ही BMS फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारी आहे. बिगिनिंग ऑफ BMS कोर्स, ज्यावेळेस आपल्याला BMSला ॲडमिशन मिळते त्यावेळी आपण सर्वात आधी ज्यावेळेस BMS फर्स्ट इयरला जातो त्यावेळेस हा जो 1.5 वर्षाचा कोर्स आहे, सरासरी 18 महिन्याचा, या 18 महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला कोणकोणते विषय आहेत आणि कोणकोणत्या परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहेत. कारण परीक्षार्थी या नात्यानं निश्चितपणे स्वाभाविकपणे सगळ्यांना असं वाटणं शक्य आहे की आम्हाला पास व्हायचं आहे. मग आपल्याला पास होत असताना या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला कसा करायचा आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. म्हणून या पहिल्या चर्चेमध्ये BMS फर्स्ट इयरला आपल्याला विषय कोणकोणते आहेत आणि किती मार्कांच्या किती परीक्षा आहेत हे आपण समजून घेणार आहोत, जेणेकरून पुढच्या लेक्चरमध्ये मग नंतर प्रत्येक विषयाचं सिलॅबस आणि त्याची सिलॅबसमधले पॉईंट आणि त्याच्यानंतरच्या व्याख्यान सत्रात आपण त्याची सविस्तर माहिती घेणार आहोत. तर आता BMS बिगिनिंग ही माहिती आपण ज्यावेळेस आपली ॲडमिशन होते त्याचवेळी आपल्याला सविस्तर दिली जाते. त्यासाठी आपल्याकडे एक ट्रान्झिशनल करिक्युलम नावाचा कोर्स आहे. या कोर्समधून ही सगळी माहिती दिली जात असते. तर BMSच्या फर्स्ट इयरमध्ये आपल्याला कोणकोणते विषय आहेत, तर या वर्षी सर्वांना 5 विषय आहेत, 3 डिपार्टमेंट आहेत. 3 डिपार्टमेंटमध्ये मिळून एकंदरीत 5 विषय आहेत. पहिला आहे संस्कृत संहिता सिद्धांत डिपार्टमेंट. त्यामध्ये 3 विषय येतात. पहिला आहे संहिता अध्ययन, दुसरा आहे पदार्थ विज्ञान, तिसरा आहे संस्कृत आणि ज्याच्यामध्ये आयुर्वेद इतिहासाचा समावेश केला गेलेला आहे. आणि त्यानंतरचा रचनाशारीर म्हणजे त्याचं साधर्म्य ह्युमन ॲनाटॉमीशी आहे. क्रियाशारीर म्हणजे ह्युमन फिजिओलॉजी. अशा 5 विषयांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि या 5 विषयांची आपली परीक्षा होणार आहे. नंबर 1 संहिता अध्ययन, नंबर 2 पदार्थ विज्ञान, नंबर 3 संस्कृत आणि आयुर्वेद इतिहास, नंबर 4 रचनाशारीर आणि नंबर 5 क्रियाशारीर. हा आपल्याला अभ्यास करायचा आहे. यानंतर तुम्ही बघाल पहिला जो विषय आहे संस्कृत संहिता अध्ययन, पहिला विषय आहे संहिता अध्ययन, ज्याच्यामध्ये तुमचा एक पेपर 100 मार्काचा राहील. त्याचबरोबर 100 मार्काचं त्याचं प्रॅक्टिकल होईल. त्याच्यामध्ये जनरली वायवा आणि इतर गोष्टी असतात. दुसरा विषय आहे पदार्थ विज्ञान. यामध्ये तुम्हाला पेपर 1 आणि पेपर 2 असे 100 मार्काचे 2 पेपर आहेत. शिवाय प्रॅक्टिकल एक्झामिनेशन ही तुमची 200 मार्कांची असेल. तिसरा विषय आहे संस्कृत आणि आयुर्वेद इतिहास. यामध्ये सुद्धा तुमचे 2 पेपर आहेत. 100 मार्कांचे 2 पेपर्स होतील आणि 100 मार्काचं प्रॅक्टिकल राहील. चौथा विषय आहे रचनाशारीर ह्युमन ॲनाटॉमी. आयुर्वेदिक रचनाशारीरचा यामध्ये समावेश आहे. भरपूर प्रमाणामध्ये आपल्याला आयुर्वेदिक सिद्धांत शिकायचे आहेत. याचे तुमचे 2 पेपर होतील, पेपर 1 पेपर 2. हे प्रत्येकी 100 मार्काचे राहतील आणि त्यामध्ये 200 मार्कांचं प्रॅक्टिकल राहील. नंतरचा विषय आहे क्रियाशारीर. यामध्ये म्हणजे ह्युमन फिजिओलॉजी 2 पेपर्स असतील, पेपर 1 पेपर 2. दोन्ही पेपर 100 मार्काचे असतील आणि प्रॅक्टिकल हे 200 मार्कांचं राहील. तुम्हाला या सगळ्या हेड्समध्ये पास होणं आवश्यक आहे. म्हणजे समजा तुम्ही थेअरीत पास झाला आणि प्रॅक्टिकलमध्ये पास नाही होऊ शकला तरी तो विषयाची परीक्षा तुम्हाला परत द्यावी लागते, थेअरी आणि प्रॅक्टिकल. जर तुम्ही थेअरीमध्ये फेल झालात पण प्रॅक्टिकलमध्ये पास आहात तरीसुद्धा तुम्हाला नंतर थेअरी आणि प्रॅक्टिकल या दोन्ही परीक्षा द्यायच्या असतात. यानंतर बघूयात आपण संस्कृत आणि आयुर्वेद इतिहास हे 2 विषय जे आहेत हे एकत्र केले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं पेपर 1 आणि पेपर 2 अशा 2 गोष्टी आहेत. आता पेपर 1 पेपर 2 जे आहेत
हे दोनही 100-100 मार्कांचे आहेत. पेपर 1मध्ये तुम्हाला 50 लेक्चर्समध्ये आणि पेपर 2 हा 50 लेक्चरमध्ये शिकवला जाणार आहे. एक वैशिष्ट्यपूर्ण ॲडिशन NCISMनी याच्यामध्ये केलेलं आहे. बोर्ड ऑफ आयुर्वेदनी ते खूप चांगलं केलेलं आहे. सगळीचे सगळे विषय नुसते थेरॉटिकल होऊ नये यासाठी नॉन लेक्चर आवर्स म्हणजे तुम्ही थेअरीमध्ये जे शिकाल त्याचं छोट्या स्वरूपामध्ये तुम्ही प्रॅक्टिकल कसा उपयोग कराल ते तुम्ही शिकाल. याशिवाय ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशन्स, त्याच्यानंतर वेगळ्या प्रकारचे डिस्कशन्स, मीटिंग्स या माध्यमातून पण हे विषय तुम्हाला समजून घ्यायचे आहेत. आणि निश्चितपणे NCISMचे आभार मानले पाहिजे की त्यांनी खूप चांगला अभ्यासक्रम या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला या विषयासाठी काही इलेक्टिव्ज हे सुद्धा आहे. NCISMनी काही कोर्स हा आपल्याला सुचवलेले आहे, छोटे छोटे कोर्स जे सध्याच्या मॉडर्न टेक्नॉलॉजीशी अनुसूर असे आहेत. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत. पेपर 1मध्ये संस्कृत 100 मार्क आणि दुसऱ्या पेपरमध्ये संस्कृत 80 मार्क आणि आयुर्वेद इतिहास 20 मार्क अशी तुमची परीक्षा होईल. म्हणजे 20 मार्काचा आयुर्वेद इतिहासावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा विषय संहिता अध्ययन. आयुर्वेद हा मूळ संस्कृत आणि भारतीय ग्रंथांमधून लिहिला गेलेला आहे. या ग्रंथांची संख्या खूप मोठी आहे. त्या ग्रंथांच्या टीकाकारांची संख्या पण खूप मोठी आहे. म्हणून असं म्हटलं जातं की आयुर्वेद अभ्यास करण्यासाठी एक आयुष्यसुद्धा कमी पडू शकेल. परंतु BMS फर्स्ट इयरला आणि BMS कोर्समध्ये 3 ग्रंथांना आपण महत्त्व देतो, ज्याला बृहत्त्रयी असं म्हटलेलं आहे. एक आहे चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाग्भट संहिता किंवा त्यालाच अष्टांग हृदय असं म्हटलेलं आहे. या 3 ग्रंथांपैकी सिलेक्टेड काही निवडक अध्यायांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे संहिता अध्ययन या विषयामध्ये. तुम्ही बघितलं की यामध्ये पेपर 1 असतो. हे पेपर 1चा थेरॉटिकल पार्ट तुम्हाला 140 लेक्चरमध्ये शिकवला जाईल. त्याला लेक्चर आवर्स म्हटलेलं आहे. आणि त्याचं प्रॅक्टिकल यूज, ग्रुप डिस्कशन, सेमिनार्स, प्रेझेंटेशन्स या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला 260 नॉन लेक्चर आवर्स आहेत. पुढे पेपर 1 100 मार्कांचं आहे. त्याच्यामध्ये वायवा 75 मार्काची आहेत, इलेक्टिव्हला 10 मार्क आहेत आणि इंटरनल असेसमेंट हे सगळ्या विषयांचं असतं, त्याला 15 मार्क आहेत. असे एकंदरीत 100 मार्क संहिता अध्ययन या विषयामध्ये आहेत. तुम्हाला या पद्धतीनं अभ्यास करायचा आहे. नंतरचा विषय आहे पदार्थ विज्ञान, ज्याच्यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 आपण बघितलं 100-100 मार्काचे आहे. त्याचे टोटल 200 होते आणि प्रॅक्टिकल हे 100 मार्काचं आहे. त्यापैकी 60 मार्काची वायवा, 10 मार्क इलेक्टिव्हजला आणि इंटरनल असेसमेंटला 30 मार्क असा एकंदरीत 400 मार्कांचा हा विषय आहे. पेपर 1 आणि पेपर 2 प्रत्येकी 45 तासात तुम्हाला शिकवले जातील. म्हणजे एकंदरीत 90 तासामध्ये. नॉन लेक्चर आवर्ससाठी 140 तास काढले गेलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकली या सगळ्या विषयांचा अभ्यास आणखी सविस्तरपणे करून घेणार आहात. नंतरचा विषय आहे रचनाशास्त्र किंवा ह्युमन ॲनाटॉमी. आपण बघितलं की ह्युमन ॲनाटॉमीचे पेपर 1, पेपर 2 आहे, प्रत्येकी 100 मार्कांचे. त्याची टोटल 200 मार्कांची होते. प्रॅक्टिकलमध्ये 100 मार्क आहेत. त्याची सोबत व्हायवाला 70 मार्क आहेत आणि इंटरनल असेसमेंटला 30 मार्क आहेत. असे एकंदरीत 200 मार्कांची टोटल ही तुमची परीक्षा होईल. पेपर 1 90 तासात तुम्हाला लेक्चर आवर्समध्ये शिकवला जाईल. नॉन लेक्चर आवर्ससाठी 40 तास राखून ठेवले गेलेले आहेत. पेपर 2 तुम्हाला 90 लेक्चरमध्ये शिकवला जाईल आणि त्याचे नॉन लेक्चर आवर्ससुद्धा 40 तास आहेत. असं एकंदरीत 240 तासामध्ये ह्युमन ॲनाटॉमी किंवा रचनाशास्त्र हा विषय तुम्हाला शिकवला जाणार आहे. नंतरचा विषय आहे क्रियाशास्त्र. क्रियाशास्त्रामध्ये आपण बघितलं की पेपर 1 आणि पेपर 2 आहे, प्रत्येकी 100 मार्कांचे, ज्याची टोटल होते 200.
या ठिकाणी प्रॅक्टिकल 100 मार्काचं आहे, त्याची व्हायवा 70 मार्काची आहे आणि इंटरनल असेसमेंटला 30 मार्क आहेत. अशी ही पण टोटल होते 200, एकूण 400 मार्कांचा हा विषय आहे. पेपर 1 75 तासात तुम्हाला शिकवला जाईल आणि त्याचे नॉन लेक्चर आवर्स हे 25 असतील. पेपर 2 तुम्हाला 75 तासात शिकवला जाईल आणि त्याचे नॉन लेक्चर आवर्ससुद्धा 25 असतील. असं एकंदरीत 150 तास जे आहेत याची टोटल जी आहे ती 200 होते. तर नॉन लेक्चर आवर्स प्रॅक्टिकलसाठी 200 तास राखून ठेवले गेलेले आहेत. म्हणजे एकंदरीत 150 आणि 250 लेक्चरमध्ये हा विषय तुम्हाला शिकवण्यात येईल.